नमस्कार, सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषा या माझ्या चॅनलमध्ये। आज आपण लहान मुलांच्या आरोग्य बाबतीतल्या टिप्स आणि खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तर खूप अत्यंत महत्त्वाची उपयोगी माहिती आहे। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि छान छान कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। चला तर बघूया। आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते ना फ्रेंड्स, ते प्लीज प्रेस करून सहकार्य करावे अशी माझी सर्वांना विनंती आहे। तर 13-14 वर्षाच्या मुलांना झोप नीट न येण्याची अनेक कारणे असू शकतात। या वयामध्ये शरीरात व मानसिकतेमध्ये मोठे बदल होत असतात। खाली मुख्य कारणे व उपाय दिले आहेत। झोप नीट न येण्याची कारणे। टिप नंबर 1, मोबाईल, टीव्ही आणि व्हिडिओ गेम्सचा जास्त वापर। स्क्रीन कडून निघणारा निळा प्रकाश झोपेची नैसर्गिक लय बिघडवतो। अभ्यासाचा ताण किंवा परीक्षेची भीती। मानसिक ताणामुळे मेंदू शांत होत नाही। टिप नंबर 3, अयोग्य आहार। रात्री जड, तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने झोप येण्यास उशीर होतो। टिप नंबर 4, शारीरिक हालचाल कमी असणे। दिवसभर कमी व्यायाम किंवा खेळ झाल्यास थकवा कमी जाणवतो आणि झोप लागत नाही। कॅफीन युक्त पदार्थ, चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक यामुळे झोप उडते। टिप नंबर 6, हार्मोनल बदल। किशोरावस्थेत शरीरात झोप जागृती चक्र बदलते। यावर उपाय। टिप नंबर 1, स्क्रीन टाइम कमी करा। झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल, टीव्ही, गेम्स बंद करावेत। टिप नंबर 2, झोपेचा ठराविक वेळ पाळा। दररोज साधारण एकाच वेळी झोपायला जाणे व उठणे, यामुळे नीट झोप लागते। टिप नंबर 3, हलका पचायला सोपा आहार। रात्री खूप जड पदार्थ टाळा। कोमट दूध, फळे उपयुक्त। टिप नंबर 4, शारीरिक व्यायाम व खेळ। दिवसभरामध्ये किमान 30 ते 45 मिनिटे सक्रिय राहणे आवश्यक आहे। टिप नंबर 5, वाचन, प्रार्थना किंवा शांत संगीत झोपण्यापूर्वी शांत करणाऱ्या सवयी लावा। टिप नंबर 6, झोपण्याची जागा आरामदायक ठेवा। खोली शांत, मंद प्रकाशात व हवेशीर असावी। टिप नंबर 7, ताणतणाव कमी करा। पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधावा। अभ्यासाचा ताण कमी करण्यास मदत करावी। जर झोपेची समस्या सतत राहिली, दिवसभर थकवा जाणवला किंवा अभ्यास आरोग्यावर परिणाम होऊ लागला तर बालरोग तज्ञ किंवा मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। परीक्षेच्या आधी योग्य आहार घेतला तर मेंदू तल्लख राहतो, एकाग्रता वाढते आणि ताणतणावही कमी होतो। खाली मी काय खावे आणि काय टाळावे याची यादी दिली आहे।
परीक्षेपूर्वी घ्यावा असा आहार. सकाळचा नाश्ता. दूध, ड्रायफ्रुट्स मध्ये बदाम, अक्रोड, खजूर आणि मनुका. ओट्स, पोहा, उपमा, भाज्या, अंड्याचे आमलेट, उकडलेले अंडे, नसल्यास मूग डाळीचा चिला, पराठा. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पोट हलके राहते. दुपारच्या जेवणामध्ये भात, डाळ, खिचडी किंवा हिरव्या पालेभाज्या, 2 पोळ्या, प्लस भाजी, दही. पालेभाज्या, पालक, मेथी, माठ यापासून मेंदूला पोषण देणारे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन मिळते. दुपारची हलकी भूक. फळांमध्ये केळी, सफरचंद, संत्री, डाळिंब, शेंगदाणा लाडू किंवा मग चणा, गूळ, ताक किंवा स्मूदी ताजेतवाने ठेवते, सुस्ती येऊ देत नाही. रात्रीचे जेवण. खूप जड जेवण टाळा. भाजी, पोळी, दही, खूप मसालेदार किंवा तेलकट पदार्थ टाळा. झोप नीट लागते व मेंदू रिलॅक्स होतो. झोपण्यापूर्वी कोमट दूध, हळद किंवा मग मध टाकून घ्या. ताणतणाव कमी करतो आणि झोप चांगली लागते. टाळावेत असे पदार्थ. कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी. कॅफीनमुळे झोप उडते. पॅकेटचे जंक फूड, चिप्स, नूडल्स, बर्गर, पिझ्झा इत्यादी टाळावेत. खूप गोड पदार्थ जडपणा व सुस्ती आणतात. अतिरिक्त टिप्स. अभ्यास करताना मध्ये मध्ये पाणी प्यावे. मेंदूला ऑक्सिजन पुरवठा चांगला राहतो. दीर्घ श्वसन प्राणायाम 2 ते 3 मिनिटे केल्याने ताणतणाव कमी होतो. दर 40 ते 50 मिनिटांनी 5 मिनिटाचा ब्रेक घ्यावा. हा आहार फक्त परीक्षेच्या आधी नाही तर तयारीच्या काळातही घेतला तर स्मरणशक्ती आणि एकाग्रता खूप सुधारते. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारे नेहमी सहकार्य असू द्या. वरील माहिती आणि टिप्स तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशा छान छान किचन टिप्स आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. छान छान कमेंट्स करा, लाईक शेअर करा आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते ते सुद्धा प्रेस करून सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट and subscribe my channel for watching more videos. Marathi Kitchen with Manisha. See you again tomorrow. Bye bye. Take care. Have a nice day.